शेतकरी दादा, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार जोपर्यंत स्वतः शेती करणार नाही, राबणार नाही, कुत्र्याने काम करणार नाही, तोपर्यंत तुमच्या मालाला आणि तुमच्या धान्याला आणि तुमचं जे कर्ज आहे ते माफ होणार नाही. समजलं काय? कारण तेव्हा तुमचं कर्जमाफी होणार आणि तुमच्याच मालाला भाव भेटणार, अन्यथा भेटणार नाही. समजलं? जय जवान जय किसान दादा. मी युवराज डोंगरे, म्हणजे यूट्यूबवाले महाराज. माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना मला एकच म्हणायचं आहे, आपण शेतकरी कुठे कोणी मोर्चा काढला, कोणी उपोषण ठेवलं तर आपण पळत सुटतो. कोणता आमदार असो, खासदार असो, एक्साइजेड, तो काही पण करो, आपण तिथं जातो आणि तो शेतकऱ्याबद्दल बोलतो. असं वाटते का आपल्या शेतकऱ्याचा दाता आहे, आपल्या शेतकऱ्याचा बाप आहे, आपण असं संबोधित करतो त्याला. पण काही कारणामुळं काय करतात, ते इलेक्शनच्यासाठी करत असतात, मतं मिळवण्यासाठी करत असतात, मार्केटिंग करण्यासाठी करत असतात. कारण आपल्याला यूज करत आहे हे आपण विसरता कामा नये. पण आपण बुद्धू अशी आहे की आपल्याला हे विसरून जाऊन आपण तिथं धावपळ करतो आणि आपला हासा करून घेतो. माझ्या शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपल्याला शेतकऱ्याला एकजूट होणं महत्त्वाचं आहे. एकजूट होऊ कसं? जोपर्यंत हे मालाला भाव देत नाही तोपर्यंत आपण माल विकायचाच नाही. आणि पिकवायचं तर आपल्या पोटापुरतं पिकवायचं, मार्केटात न्यायचंच नाही. त्याच्या खाचे लाले पळण तेव्हा ते आपल्या मालाला भाव देईन. कारण मालाला भाव कोणाला मिळते? व्यापाऱ्याला. आपण काही कारणामुळं, काही परिस्थितीमुळं, तब्येतीमुळं, मुलीच्या लग्नासाठी, कर्जाच्या पायी आपण धान्य कमी मोलात विकतो. कमी मोलात विकल्यावर आपल्या शेतकऱ्याचं जे धान्य आहे तो व्यापारी विकत घेतो आणि व्यापारी हेच साठवून ठेवतो गोडाऊनमध्ये. आणि त्याला समजलं का शेतकऱ्याचा जवळचा जो मालमत्ता आहे, जो धान्य आहे हे खतम झालेला आहे, तर सरकार तिथून किल्ली फिरवते आणि जे सोयाबीन आपण 3,000ने विकतो तिथं सोयाबीन 7,000 ते 7,000 रुपये होतं. समजलं काय? हा पुरा खेळ आहे, हा पुरा काय आहे, त्याने रचलेला एक भूलभुलई आहे. आपण शेतकरी पुरे पागल झालेलो आहे. आणि एखादा मंत्र्यानं संत्र्यानं म्हटलं आपल्याला का तुमचा मी 7/12 कोरा करून देतो, तुमच्या मालाला भाव देतो, तर आपण त्याला निवडून आणतो. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे साहेब, देवाभाऊ, आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आता इलेक्शन झालं तेव्हा त्यांनी कोरा 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 असा जवाब दिला. 7/12 कोरा करून टाकेल आणि मालाला भाव दिला का? नाही देणार. आणि देणार पण नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे देवाभाऊ शेती करणार नाही तोपर्यंत तुमच्या मालाला भाव भेटणार नाही. समजलं काय?